नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खमंग ढोकळा. मऊसूत आणि जाळीदार असा ढोकळा बघणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा तयार केला तर कधीही तुमचा ढोकळा फेल जाणार नाही किंवा आतून कधी कच्चा राहणार नाही. तर झटपट तयार होणार असा ढोकळा आहे. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला पाहूया. ढोकळा बनवण्यासाठी इथं सर्वात प्रथम आपल्याला ढोकळा बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक चाळणीमध्ये 2 वाटी बेसन पीठ घेणार आहे आणि ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचंय. कारण बेसन पिठामध्ये जर गाठी राहिल्यात तर ढोकळा शिजताना त्या गाठी तशाच राहतात आणि ढोकळा व्यवस्थित जाळीदार होत नाही किंवा स्पॉन्जी होत नाही. तर आपल्याला इथं बेसन पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचंय. बघा इथे मी सर्व बेसन पीठ व्यवस्थित चाळून घेतले. त्यानंतर 1 चमचा साखर टाकली. साखर टाकल्यामुळं ढोकळ्याला चव मस्त येते. नंतर 1 छोटे चमचा मीठ, नंतर 2 चमचे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इथं तेल टाकून मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि आता ते सर्व मिक्स झाले. यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर तयार करून घेणार आहे. बॅटर आपल्याला मिक्स करताना आपल्याला एकाच डायरेक्शनने बॅटर तयार करून घ्यायचंय. इथे मी आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय. यामध्ये एक सुद्धा गाठ नाही झाली पाहिजे. तर मस्त असं बॅटर तयार करायचंय. तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घेते. इथे हीच टिप्स आहे तुम्हाला की बॅटर तयार करताना एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. इथे मला सर्व बॅटर तयार करायला अर्धाच ग्लास पाणी लागलं आहे. तोपर्यंत आता इकडे मी एका साईडला इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत इकडे इडली पात्राला तेल लावून घेते. इथं मी हा ढोकळा इडली पात्रामध्येच तयार करणार आहे. म्हणजे आपला जो ढोकळा आहे तर कच्चा राहायचं टेन्शन राहत नाही किंवा झटपट असा तयार होतो. अवघ्या 5 मिनिटात हे इडली पात्रात ढोकळा तयार होतो. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्या बॅटरमध्ये सोडा किंवा इनो वापरायचा आहे. तर इथे मी इनो टाकणार आहे. इथे मी 1 चमचा इनो टाकून घेणार आहे. इनो टाकून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला एकाच डायरेक्शननी हे बॅटर तयार करून घ्यायचे किंवा इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर बघा इथे सर्व इनो व्यवस्थित मिक्स झालाय आणि इथे पाण्याला सुद्धा मस्त असे उकळी आले. तर आता जे आपण इडली पात्राला तेल लावले ते मस्त असं त्या इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत, भांड्यात ठेवणार आहोत आणि त्यामध्ये हे ढोकळ्याचं तयार केलेलं बॅटर आपण टाकणार आहोत. तर इथे मी सर्वात असं बॅटर तेल लावलेल्या इडली पात्रामध्ये टाकून घेणार आहे. हे आपल्याला फास्ट करायचं आहे. इथे मी सर्व इडली पात्रामध्ये जो ते ढोकळ्याचं बॅटर तयार केले ते टाकून घेतले. अवघ्या 5 मिनिटात हे ढोकळा तयार होतो. हे मीडियम फ्लेमवर आपल्याला ढोकळा तयार करून घ्यायचा आहे. तर मस्त अशी जाळी आली बघा ढोकळ्याला आणि स्पॉन्जी झालाय. तर आता मी चेक करते चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकू टाकून व्यवस्थित आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे. तर मस्त असा ढोकळा तयार झालाय. जे खालचं इडली पात्र असतं ते वाफेमुळे जे पाणी वगैरे जातं त्यामुळं चेक करताना आपल्याला हे पीठ लागू शकतं. पण हा ढोकळा तयार झालाय. फक्त आपल्याला 1-2 मिनिटं झाकून ठेवायचंय गॅस बंद करून. तर 2 मिनिटात बघा मस्त असा ढोकळा हा तयार झालाय वाफेवर. तर चला इथे आपल्याला आता ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथे मी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक चटणी सुद्धा तयार करणार आहे. तर चला बघूया. तर इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. बघा मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार असा ढोकळा तयार झालाय.
तर हे ढोकळा थंड होईपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करू. चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. इतर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर कोथिंबीर टाकली आणि जे आपण ढोकळा तयार करून घेतले त्यातली एक इडली, 1 किंवा 1.5 इडली टाकून 1 चमचा साखर आणि आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी टाकून ही मी चटणी तयार करून घेणार आहे. ही चटणी ढोकळ्यासोबत खायला खूप मस्त लागते. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. आता यामध्ये मी थोडं पाणी टाकून एक चटणी मिक्सरला व्यवस्थित बारीक तयार करून घेणार आहे. तर बघा मस्त असं चटणी तयार झाली आहे. याला तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर देऊ शकता. तडका देताना त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, मोहरी टाकून तडका देऊ शकता. पण अशी चटणी खायला खूप सुंदर लागते. तर इथे आता ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी मी एक कढईमध्ये 2 छोटा चमचा तेल टाकला आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली, काही कढीपत्त्याची पानं टाकलेत आणि उभी चिरून घेतलेली 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि त्यामध्ये ढोकळ्याचे असे काप करून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर खूप जास्त नाही, 1 मिनिटासाठी आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. तर मस्त अशा आपली फोडणीची खमंग ढोकळा तयार झाला आहे. तर मस्त असे हा ढोकळा तयार होतो, स्पॉन्जी, जाळीदार. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.